मोदीला गोळी घाला म्हणा नालायकाला. हे पेट्रोल साठी असल्या कुत्र्यागत रांगा लावायला लागत्या ती. डिझेल नाही, गोडे तेल नाही, गॅस नाही. सगळ्या महिलांनी काय मरायचं वे? हा बिन बायकोचा, बिन माईचा, बिन बाचा, हा काय संट्या लंगांचा नुसता फिरतो या इकडे तिकडे बोलत. पण या लोकांचं काय हाल चाललेत कुत्र्यागत हे बघत नाही वे. याला दिसत नाही. अरे बाबा म्हणा तेवढं तरी कर लोकांसाठी काहीतरी. निवडून आणलंय तुला, कशासाठी निवडून आणलंय? तेव्हा म्हणत होता आजचे दिन आएंगे. हे आजचे दिन आणले तर यांनी आमच्यावर. गॅस सिलेंडर आम्हाला माग करून टाकलंय. गॅसला नाही, आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय. आता म्हातारे माणसांनी आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचा, मग खायचं वय आम्ही तुकडं. याला लाज वाटायला पाहिजे नालायकांना. पोरांचे काय हाल चाललेत नो. शाळेमध्ये धड शाळेत पोरांना व्यवस्थित शिक्षण नाही, धड ऍडमिशन मुलांना मिळत नाही. काय करायचं आम्ही सामान्य लोकांनी? काय करायचं? मुलांना नोकऱ्या नाहीत, मुलांनी काय करायचं? मुलं काय भीक मागत फिरतील? याला काय आहे बिचाऱ्याला? लाख रुपयाचा एक दिवसाचा ड्रेस असतो याचा. नाही, यानं काहीतरी करायला पाहिजे आणि जनतेनं काहीतरी करायला पाहिजे. पब्लिकनं करायला पाहिजे. एकत्र येऊन याला कुठेतरी गोळ्या घालायला पाहिजे आणि याला गोळ्या घालून काहीतरी करायला पाहिजे. त्याचं आलं नालायकाचं लाज वाटायला पाहिजे त्याला. माझ्या समोर येऊ दे त्याला, मी तर खरंच मारीन त्याला. माझं तर एवढं टकोरं फिरलं या नालाय कुठला. आम्ही पण नोकर वर्ग होतो की, आम्ही पण नोकरीला होतो, नोकर वर्ग होतो. आम्ही काही नाही म्हणतो का? अरे व्यवस्थित दे ना मुला बाळांना व्यवस्थित. पहिला कसं होतं काँग्रेसच्या राज्यामध्ये? मुलं पटापटा नोकरीला लागत होती, मुलांना भीक मागावी लागत नव्हती. आता मुलांना साधे ते धंदा करतात गाडीवर, त्यांना पेट्रोल नाही, डिझेल नाही. त्या मुलांनी काय विष पिऊन मरायचं? एवढंच बोलते आणि काही चुकलं असेल तर माफ कर बाबा म्हणा मला.